तुळजापूरमध्ये पण वोट चोरीचा किस्सा कुठे ना कुठे झाला आहे असा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर करतायत. ह्यांच्याशी संवाद साधूया. सर, नेमकं काय झालंय तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये? तुम्ही सांगतायत की तिथे पण वोट चोरी झाली आहे, म्हणजे देशभरात राहुल गांधी तर जात आहेत, पण तुळजापूरमध्ये पण वोट चोरी झाली असं तुमचं म्हणणं? वोट म्हणणं नाही. अच्छा. ह्याच्या संदर्भात एका गावामध्ये बोगस मतदाराची नोंद झाली आहे हे लक्षात आल्याच्या नंतर जाधव नावाचे आमचे तालुका प्रमुख यांनी तक्रार केली आणि ती तक्रार केल्याच्या नंतर निवडणूक अधिकारी जे असतात त्यांनी प्रत्येक गावामध्ये व्हेरीफाय केलं की चावडी वाचन करून की बाबा असं काही बोगस नोंदणी केली आहे का. मग त्यावेळेस असं लक्षात आलं की हा प्रकार अतिशय गंभीर आहे. फक्त एका बूथपुरता किंवा एका गावापुरता मर्यादित नसून त्या विधानसभेमध्ये जवळपास 6,000 मतं ही बोगस नोंदवली गेली होती. आणि हे जेव्हा निवडणूक अधिकाऱ्याच्या लक्षात आलं तेव्हा सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. म्हणजे ह्याच्यात फिर्यादी स्वतः निवडणूक आयोग आहे हे आम्ही लक्षात आणून दिलंय. आता आमचं म्हणणं असं आहे की 9 महिन्यापूर्वी जी तक्रार दाखल केलेली आहे स्वतः निवडणूक आयोगानं, त्या तक्रारीचं पोलिसांनी काय केलं? काही नाही केलेलं. मग मला निवडणूक जे मुख्य देशाचे निवडणूक आयुक्त आहेत त्यांना हाच प्रश्न आहे की तुम्ही म्हणत होता की ड्यू प्रोसेसमध्ये तुम्ही ॲक्शन घ्यायला पाहिजे होती, आम्ही ॲक्शन घेतली आहे, तुम्ही गुन्हा नोंद केला आहे, मग त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं काय कारवाई झाली? ज्याने ही 6,000 बोगस नावं लावली, वाढवली, त्याच्याबद्दल काय कारवाई झाली? हा प्रश्न माझा मुख्य निवडणूक आयुक्तांना आहे. बरोबर सर, तुम्ही जेव्हा हे सांगताय तेव्हा हे कुठे ना कुठे कॉन्ट्राडिक्ट करतं जेव्हा ज्ञानेश कुमार स्वतः सांगतायत की तुम्ही त्या टाईम फ्रेममध्ये कंप्लेंट नाही केली. मात्र ह्याच्यात काय नेमके बोगस स्टुडंट्स होते, कोण होते, म्हणजे बोगस वोटर्स कोण होते? कारण की तुम्ही OTP बद्दल पण सांगितलं आहे आणि तुम्ही लोकांचे चेहरे दाखवलेत, तर नेमकं ते जेव्हा तुम्ही डीपमध्ये गेलात तर काय बाहेर? ह्याच्यामध्ये ज्या बोगस विद्यार्थ्यांचे फोटोग्राफ्स वापरून त्यांचं मतदार म्हणून नाव नोंदणी होते हे तहसीलदारांच्या लक्षात आलं चावडी वाचन केल्याच्या नंतर, आणि ते लक्षात आल्यावर त्यांनी फिर्याद दिली. एक लक्षात घ्या, फिर्यादी कोण आहे? म्हणजे निवडणूक आयोग. मग त्याने दिलेल्या फिर्यादीचं 9 महिन्यात काय झालं? ज्ञानेश कुमार जे म्हणतायत ना की तुम्ही त्याच वेळेस आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही कारवाई करू, मग आम्ही त्याच वेळेस सांगितलंय, 9 महिन्यापूर्वी सांगितलंय, काय कारवाई झाली? हा प्रश्न आहे माझा. बोगस हे जे तुम्ही सांगताय ते नेमके त्या कॉन्स्टिट्युएन्सीजचे नव्हते की काय हे होते? आणि तुम्ही ज्या कॉलेजमधून आलेत त्यांना पण जे तुम्ही ना कुठे अंडर रडार? मला कुणाला अंडर रडार करायचं नाही. ही बोगस मतदार नोंदणी कशा पद्धतीने होते ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि हे त्यावेळेस लक्षात आलं निवडणूक अधिकाऱ्याच्या, त्यावेळेस फिर्याद दिलेली आहे, गुन्हा नोंद केला ह्याच्या बाबतीत. कुणी? स्वतः निवडणूक अधिकाऱ्यांनी. मग त्यांना लक्षात आल्याशिवाय त्यांनी गुन्हा नोंद केला का? आमचं म्हणणं इतकंच आहे की ह्या प्रकरणाचा तपास करावा. तपास केल्याच्या नंतर ह्याच्यातले कोण वोट चोर आहेत, कोण हे बोगस नोंदणी करत होता, ह्याचा दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. पुढचं पाऊल काय असेल? कारण की तुम्ही जे डॉक्युमेंट्स घेऊन आलेत तुमच्या साईडून एकदम ट्रान्सपरंट असं पूर्ण केस हा दिसतोय तुळजापूरचा, तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल आणि कोणाला? मी स्वतः ह्या प्रकरणातले जे आयओ आहेत, जिल्हाधिकारी आहेत, मी त्यांना स्वतः फोनवर बोललोय. त्यांना मी विनंती केली की ह्या प्रकरणात आपण गांभीर्यानं तपास करा. तुम्हाला कुणाचा राजकीय दबाव आहे का ते सांगा आम्हाला, कारण तुम्ही कसल्याही प्रकारचा तपास मागच्या 9 महिन्यात केला नाही. मग नेमकं तुम्हाला करायचं नाही का कोण करू देत नाही? जर तुम्हाला ह्या निवडणुकीमध्येच्या माध्यमातून ही लोकशाही जीवन ठेवायची असेल तर ह्याचा तपास करणं फार गरजेचं आहे. ह्याच्या माध्यमातून लक्षात येतील की खरे वोटचोर कोण आहेत. मला वाटतं ते पोलिसांनी शोधावेत. जर नाही शोधले तर मग आंदोलनाच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही निश्चितपणे त्यांना धारेवर धरू. निवडणूक आयोगांना पण जाऊन भेटणार आहे तुम्ही? राजधानी दिल्लीत आहात आणि मध्ये स्वतः इलेक्शन कमिशन सगळ्या पार्टीजला भेटत होती, तर तेव्हा हे कुठे त्यांच्या लक्षात आणून दिलेलं नाही? आज काय झालं, ह्या प्रकरणात गुन्हा नोंद झालेला आहे ऑलरेडी, आणि ह्याच्यात काय तपास झाला ह्याची माहिती मी मागच्या 3-4 दिवसापासून सातत्यानं घेतोय. पण जेव्हा असं लक्षात आलं की ह्या प्रकरणात कसल्याही प्रकारचा तपास पोलीस अधिकाऱ्यांनी केला नाही, त्याच्यानंतर मग मी परत पत्र दिले दोघांनाही आणि मागणी केलेली आहे की ह्याच्या बाबतीत हे प्रकरण गांभीर्यानं घ्यावं. तुम्ही जसं सांगताय तसं आम्ही ड्यू प्रोसेसमध्ये ही तक्रार केलेली आहे. आमच्या तक्रारीवर तुम्ही गुन्हा नोंद केलाय, त्या गुन्ह्याच्या बाबतीत काय झालं ह्याचं उत्तर मला वाटतं आता निवडणूक निवडणूक आयुक्त देशाच्या आणि राज्याच्या देणं गरजेचं आहे.
नक्कीच उत्तर कुठे ना कुठे देणं गरजेचं आहे. वोट चोरी झाली आहे आणि झाली आहे तर पुढे जेव्हा कंप्लेंट केली गेली तर नेमकं काय त्याची तपशील काय एक इन्व्हेस्टिगेशन झालं ते कुठे ना कुठे जाणणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट JP बरोबर मी उर्वशी कोना, झी मीडियासाठी.